असं आहे की शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आपली महायुती महाराष्ट्रामध्ये आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपाचे महानगर अध्यक्ष नांदेडचे अमरनाथ राजूरकर यांना पक्षाने उमेदवारी घोषित केलेली आहे आणि त्याप्रमाणे आज त्यांचा शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा. त्याचं नामांकन पत्र या ठिकाणी आज सादर करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. मित्र पक्षातले आमदार वगैरे सोबत दिसत नाही काही होतं नाही. मित्र पक्षाचे आमचे काही आमदार मुंबईला गेलेले आहेत, काही आमदार यायचे आहेत. त्याची लवकरच बैठक आम्ही घेणार आहोत. परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीतर्फे आमचे गोरठेकरजी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आपले आमदार बोंढारकर यांचे चिरंजीव आज कारण कल्याणकरांचा वाढदिवस ते येऊ शकले नाही. कोळीकरांचा मुलगा होता, कल्याणकरांचे चिरंजीव त्याचे प्रतिनिधी आमचे या ठिकाणी होते. त्यामुळे काही लोक नसल्याचे प्रतिनिधी या ठिकाणी होते आणि बाकी मग जिल्ह्यातले जे वेगवेगळे महापौर होते नांदेडच्या, इतरही नगरपालिकेचे अध्यक्ष बरेचसे आले होते. त्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार असल्यामुळे आणि राज्यामध्ये महायुती आहे आपली. चिखलीकरांचे जे चिरंजीव आहेत प्रवीण पाटील त्यांनी देखील उमेदवारी दाखल केली नाही. उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक अर्ज येणं शक्य नाकारता येत नाही. पण विड्रॉलला 4 तारीख आहे. उमेदवारी घोषित काल उशिरा झाला असल्यामुळे त्यांना माहीत नसेल म्हणून आयोग दाखल केलं असेल त्यांनी. चिखलीकरांची साथ आहे का तुम्हाला? हा मी सांगितलं ना, तिन्ही घटक पक्षाला सोबत घेऊनच निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतल्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तर तिघांनी मिळून निर्णय महाराष्ट्रात घेतलेले आहेत. त्याप्रमाणे 11 जागा ह्या भाजपाकडे आहेत, 4 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादीला. असा फॉर्म्युला वरिष्ठ पातळी ठरल्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त ज्या ठिकाणी आज अर्ज भरले जातील ते तिन्ही पक्षाचे उमेदवारच राहणार आहेत. ॲक्च्युली काँग्रेसने देखील उमेदवार म्हणजे बिनविरोधी निवडणूक होणार नाही. ठीक आहे, तर बिनविरोध हो ना हो झाली तर आनंदाची गोष्ट, नाही झाली तर आम्ही लढायला तयार आहोत. संख्याबळ काय ते संख्याबळ मी सांगितलं ना, आम्हाला अनेक ठिकाणी आम्हाला सदिच्छा देणारे अदृश्य आणि सदृश्य दोन्ही हात आहेत आमच्याबरोबर. राष्ट्रवादी शिवसेना ही आता भाजपसोबत आहे काय मित्रपक्ष असणारे जिल्ह्यामध्ये? निश्चितच का असू नये. राज्यात आहे तिथे असणारच. राज्यामध्ये एकत्र आहोत, तिथे पण एकत्र राहणार आहोत. नांदेडला एमआयएमची साथ मिळेल? नाही, एमआयएमशी आम्ही काय बोलणी केली नाही. पण सर कसं आहे की हे मला माहित नाही ना, पक्षाची निवडणूक नाही. असं पक्षाची निवडणूक आहे. पक्षाचे पण चिन्ह नाही ना तिथे मतदान. चिन्ह जरी नसलं तर अमर राजूरकर हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्याचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यांनी यायचं न यायचं हा निर्णय एमआयएमने घ्यायचा आहे.